तर आता आपल्यासोबत एक स्टुडंट आहे, त्याचा पेपर आताच झालाय. त्याच्याकडूनच ऐकूया की पेपर कसा होता. नाव काय मित्र? अथर्व सुर्वे. ओके. आणि ओव्हरऑल पेपर आजचा कसा होता? ओव्हरऑल पेपर एकदम इझी होता. ओके. थोडं त्यात फिजिक्स जरा बेसिक आलं होतं आणि केमिस्ट्री जास्त फिजिकल म्हणजे न्यूमेरिकल्स वरती आलं. मॅथ्स मध्ये इंटिग्रेशन वगैरे त्याच्यात एवढं काही जास्त नव्हतं आलं. फक्त मॅथ्स वन म्हणजे लाईन अँड प्लेन्स त्याच्यावरती जास्त क्वेश्चन्स आले होते. बरोबर. आता जे शिफ्ट झाले ते सगळे इंटिग्रेशन आलं पण यावेळेस थोडं वेगळं आलं होतं. बट पेपर इझी होता. ओके. आणि मागच्या शिफ्टचे काही क्वेश्चन्स रिपीट झाले होते काय वाटतं? नाही एक पण नाही. उलट मागच्या 25 एक पण मॅथ्सचा PYQ रिपीट नव्हता झाला. ओके. सगळे न्यू टाईपचे क्वेश्चन्स आले होते. ओके. आणि PYQ एक पण नव्हता? नाही. केमिस्ट्री मध्ये आले होते 2-3. ओके. बट मॅथ्स तर सगळं नवीन, म्हणजे एक पण बघितल्यासारखं नाही झालं किंवा टॉपिक वगैरे पण असं एवढं चांगले नव्हते. बट ठीक आहे, पण इझी होते, म्हणजे कॅल्क्युलेशन वगैरे तोंडी होत होते. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्हाला व्हिडिओज आवडतात. तर आता जे पुढचे स्टुडंट येणार आहेत तर त्यांना काय सजेशन असेल, काय करावं काय करू नये? केमिस्ट्रीचं थोडंसं फिजिकलवरती लक्ष द्या. ओके. आणि फिजिक्सचं तर बेसिकच ठीक आहे, होत त्यात काय नाही. आणि मॅथ्स पार्ट 1 वरती जास्त लक्ष द्या 2 पेक्षा. 2 मध्ये दिलं तरी फक्त इंटिग्रेशन वरतीच द्या. बाकी तर काय नाही, मॅथ्स 1 तर एकदम म्हणजे नीट तुम्ही करून प्रिपेअर करून द्या, बाकी बस. ओके. आणि ओव्हरऑल 10 आउट ऑफ आजच्या शिफ्टला डिफिकल्टी लेवलला किती रेट करशील तू? डिफिकल्टी लेवलला 8 आउट ऑफ 10, 8 किंवा 6 आउट ऑफ 10, जास्त 6 to 8च. म्हणजे खूप हार्ड नाही, खूप इझी नाही, नॉर्मल मॉडरेट एकदम. आणि ओव्हरऑल आता तू किती स्कोर एक्सपेक्ट करतोय, तुला काय वाटतं? मी तरी तसं म्हणतो 140 तर मी करतोय. ओके. आउट ऑफ 200. ओके. बट तरी कमी जास्त तरी 130च्या तर खाली नाही ना. नक्कीच तुला चांगले पर्सेंटाइल येतील. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू.